शेवटी मी एकटीच नांदेड पोलीस स्टेशनमध्ये 3 ते 4 तास बसली आणि अक्षरशः मला तिथं वाईट पण वाटत होतं आणि रडू पण येत होतं की काय वेळ आली पोलीस स्टेशनमध्ये मला यावं लागलं माझ्या मूर्खपणामुळे. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. पुण्यात जर तुम्ही राहत असाल ना, खूप विचारपूर्वक जागा खरेदी करा. माझ्यासोबत जो फ्रॉड झालेला आहे तो तुमच्यासोबत होऊ नये त्याच्यामुळेच सांगत आहे. 5 लाखाचा फ्रॉड आहे असा तसा पण नाही आहे. तर माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे प्रमोशनपासून. त्याचं कसं आहे की फ्लिपकार्ट आणि मिशोचा सेल होता, त्याच्यामुळे सेलच्या दिवशी आम्हाला जास्त काम असतं आणि म्हणून मग ब्लॉग येत नाही. तर सगळ्यात अगोदर मला ही रॅक आलेली होती आणि ही ना कॉर्नर रॅक आहे, म्हणजे आपल्या किचनमध्ये यूज करायसाठी. तुम्हाला पाहिजे असेल ना तर टॅग प्रोडक्टमध्ये मी टॅग करणार आहे आणि खूप सुंदर दिसते किचन ओट्यावर, तुम्ही बघू शकता. बघा आमची पिल्ली कशी येऊन बसली होतं. पिल्ली बघा आमच्या गार्डनमध्ये बसली येऊन. काय झालं मग पिल्ले? मम्मा मम्मा पाहिजे. बापरे, गधे घोडे सगळे इथंच आहेत बाप्पा पिल्लीचे. ये मांडीवर आहे. तिकडे स्वरा पार्सल भरत आहे कालचे. तर एवढं टेन्शन आलेलं होतं की आज मला तिकडं पण जायचं होतं पोलीस स्टेशनला आणि त्याच्यातले ज्याच्यात आज संडे होते, मुलं घरी ठेवायची होती, त्याच्यात नवरा पण घरी नाही आहे आणि काही सुचतच नव्हतं काय करून काय नाही. आणि त्याचा सेल पण होता, त्याच्यामुळे मला खूप टेन्शन आलेलं होतं. नवऱ्याला कंटिन्यू मी फोन लावत होती की बाबा कुठं आहेस कुठं आहेस, पण त्याचा काही फोन उचलायला तयार नाही. मग शेवटी मी माझ्या नवऱ्याला धमकी दिली की मी तुझ्या कंपनीमध्ये येते आणि त्यांना सांगते. तर ते अक्षरशः भरपूर असे घाबरले. त्यांना माहिती होतं की माझा पारा जेव्हा डोक्यात जातो ना, मग मी काही पण करू शकते. फक्त माझं एवढंच म्हणणं होतं की त्यांनी रेंट ॲग्रीमेंट करून द्यायचं, म्हणजे स्वराजचा RTचा फॉर्म भरणं होणार, त्याचं बिचाराचं नुकसान होऊ नये, बस मला एवढंच म्हणायचं आहे. बाकी तर मी नवऱ्याला पैसे वगैरे काही मागत नाही, मी माझी खंबीर आहे. परंतु कसं आहे, स्वराजला त्यांचेच डॉक्युमेंट लागणार. माझी नाव चेंज करण्याची प्रोसिजर चालू आहे. अजून माझं नाव चेंज झाले नाही, म्हणजे गणेश धार्डीकर हे नाव माझ्या नावामागे लागलेलं नाही आहे. माझ्या नाव अजूनही माझ्या माहेरचं आहे, मोहिनी हजारे म्हणून. माझ्या घरात आणि आयुष्यात एवढा पसार आहे ना की तो आवरता मी साफ होणार, परंतु हे कधीच साफ होणार नाही. आता त्याच्यात भाड्याचं घर आणि कधी खाली करावं लागणार सांगता येत नाही. हा किचन ओट्यावरचा पसारा मला आवडतच नव्हता, मला पसाराच आवडत नाही. तर त्याच्यामुळे ही रॅक बोलावलेली आहे, जी फ्लिपकार्टवरून घेतलेली आहे आणि सेल आहे, तर हे स्वस्तात मस्त भेटली. रॅक ही मजबूत आहे. आता तुमच्या किचन ओट्यावरील जो कोणता पसारा आहे ना, तुम्ही इझिली कॉर्नरला लावू शकता आणि हो ड्रिलच्या साहाय्याने ठोकू पण शकता. पण मी काही ठोकणार नाही आहे बाबा, कारण कसं आहे, कोणाला पटतं कोणाला पटत नाही, ओनर ना. तर त्याच्यामुळं तुमच्या गॅस ओट्यावर जो कोणता पसारा असते ना, छोटे छोटे मसाल्याचे डबे, तेलाची कॅन, ग्लास, बरण्या, मसाल्याचे डबे, हे सगळे ना या कॉर्नरच्या रॅकमध्ये बघा किती सुंदर बसलेले आहेत. आता तुम्हालासुद्धा ही रॅक पाहिजे असेल ना, पटकन खरेदी करा. घ्यायची असेल ना तर वरती जे इमेजेस आहे ना त्याच्यावर क्लिक करा किंवा टॅग प्रोडक्टमध्ये मी प्रोडक्ट टॅग करणार आहे, तिथून ती जा, क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता. बघा किती छान दिसत आहे ना माझी किचन आता, आणि खूप छान पसारा आवरल्या गेलेला आहे. नक्कीच खरेदी करा, इमेजेसवर क्लिक करा किंवा टॅग प्रोडक्टमध्ये बघा. पण नवऱ्याचा काही फोन लागत नव्हता आणि नंतर पोलीस स्टेशनमधून मला 10ला फोन आला की तो समोरचा व्यक्ती जो आहे तर तो आलेला आहे, तर तुम्ही पण पटकन या. प्रॉब्लेम असा झालेला होता की सायलीने त्या घराचा सौदा केला होता, त्याच्यामुळे सायली पण त्या मेकअपच्या ऑर्डरला बाहेरगावी गेली होती. नवरा काही कॉल उचलत नव्हता आणि मुलांना पोलीस स्टेशनमध्ये मी घेऊन जाऊ शकत नव्हती. आता मुलांना कुठे ठेवून हाही मोठा एक प्रॉब्लेम माझ्यासमोर उभा होता. तर मी पटापट माझे जेवढे व्हिडिओ शूट करायचे होते ते करून घेतले. झाडू मारून घेतला, पोछा मारून घेतला, स्वराची आंघोळ करून दिली, स्वराला आंघोळीला पाठवून दिलं. त्याच्यानंतर इडल्याचं मला करायचं होतं, तर इडलीचं सारण भिजवलेलंच होतं. तर मी माझे व्हिडिओ वगैरे शूट करून घेतले आणि त्याच्यानंतर म्हणजे पाणी आंघोळीसाठी ठेवून दिलं. आणि मला म्हणजे भीती लागत होती एकटे पोलीस स्टेशन. कसं आहे, माणूस सोबत असला तर आपण हँडल परिस्थिती करू शकतो, परंतु मग मला लक्षात आलं की स्वामी जर मला एकटं तिथे पाठवत असतील तर प्रत्येक गोष्टीचा अनुभव येणे आवश्यक आहे. की बाबा आयुष्यात कशा चालीरीती येऊ शकतात, व्यक्ती कसे बदलू शकतात,
आहे ना. आणि मी तर तुम्हाला माहिती आहे नवऱ्याच्या भरोश्यावर मी आधी पण नव्हती, आज पण नव्हती. परंतु असं वाटते की पोलीस स्टेशनमध्ये वगैरे नवरा असायला हवा. तर सगळ्यात अगोदर झाडांची केअर केली मी, म्हणजे पाणी वगैरे टाकून दिलं, खत वगैरे टाकून दिलं. आणि हे वरचे झाडे राहिले होते तर या झाडांना पण पाणी वगैरे टाकत आहे. मला भरपूर लोकांनी विचारलेलं आहे या झाडाची केअर कशी घ्यायची, कोणतं झाड कशासाठी लावायचं. तर आधी पण मला माहिती नव्हतं की कोणतं झाड आपण कशासाठी लावत असतो. परंतु कसं आहे सध्या एवढं प्रदूषण चालू आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला ना झाडं आपल्या टेरेसमध्ये लावणं खूप आवश्यक आहे. तर मला नर्सरीवाल्याने सांगितलं होतं की जेव्हा कधी झाडाला फूल आलं तर जे फांदी आहे ना ते पूर्ण तोडून टाकायची, अजिबात राहू द्यायची नाही. पिकलेली पानं वगैरे रेग्युलर काढायची, रेग्युलर थोडं थोडं पाणी टाकायचं. खत जे आणलं होतं ते 15 दिवसातून एकदाच टाकायचं आणि बूस्टर हे आहे बूस्टरचं म्हणजे, तर ते ना फक्त 8 दिवसातून एकदा टाकायचं. तर त्याच्यामुळे मी ते टाकून दिलं आणि घर वगैरे आवरणं माझं संपूर्ण झालेलं होतं. आणि इथं मला आता इडल्या लावून द्यायच्या होत्या. मी काय केलं, माझ्यासाठी आंघोळीसाठी पाणी ठेवलं, कारण मला पोलीस स्टेशनमध्ये अर्जंटला जायचं होतं. तर मी आंघोळीसाठी पाणी ठेवलं, कुकरमध्ये डाळ वगैरे उकळायला टाकून दिली आणि त्याच्यासोबतच इडल्यांचं इकडे लावून घेत आहे, जेणेकरून जे मला जर पोलीस स्टेशनमध्ये उशीर झाला तर म्हणजे मुलं उपाशी राहायला नको. कारण सगळ्यात अगोदर मी मुलांचा विचार करते, बाकी सर्वांचा नंतर. कारण कसं आहे उशीर होऊ शकते, तिथं काय होते काय नाही, वाद होतो काय होतं. मला भीती भरपूर वाटत होती काय होतं काय नाही. कारण 5 लाखाचा विषय होता असा तसाने. त्या पैशासाठी मी भरपूर मेहनत केली होती. तुम्हाला खोटं वाटेल परंतु रात्री 12 1 वाजेपर्यंत मी एडिटिंग करत बसते. कारण सकाळी उठल्याबरोबर स्वराजचं आवरून द्यावं लागते, स्वराचं आवरून द्यावं लागते. आता 2-3 दिवस कसा मला खूप आराम होता, आई होती 15-20 दिवस, तर मला तर काहीच किचनचं अजिबात टेन्शन नव्हतं. आणि त्याच्यानंतर नवरा होता तर नवरा आता वरची कामं करत होता, म्हणजे माझे व्हिडिओ शूट करून देत होता. मी जर कपड्यांची शूट केला तर तो घडी करून ठेवत होता. त्याच्यानंतर स्वराला आणत होता, स्वराजला खाली नेऊन देत होता, पाणी आणणे, किराणा आणणे, भाजीपाला आणणे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या ना तर तो ते करत होत्या. मग माझ्याकडे फक्त एवढंच काम होतं की फक्त स्वयंपाक करणे आणि भांडी घासणे, आणि कपडे काय वॉशिंग मशीनमध्येच मी लावून देत होतो. म्हणजे आईचा आणि नवऱ्याचा खूप सपोर्ट होता. त्याच्यामुळे एक ना मी अशी अपंग झाल्यासारखीच झाली होती. परंतु जाऊ द्या, पुन्हा एकदा संसाराची, मुलांची, घराची जबाबदारी माझ्यावर आता पडलेली आहे आणि ती घ्यायला मी समर्थ आहे. त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर मी काय केलं, आंघोळ वगैरे करून घेतली, मस्तपैकी पूजा वगैरे केली आणि स्वामींना सांगितलं की तुम्हीच मला इथपर्यंत आणलेलं आहे. स्वामींना मस्तपैकी इडलीचा वगैरे नैवेद्य पण दाखवून दिलेला आहे. आणि स्वराजला म्हटलं तुम्ही खाऊन घ्या, आणि मी निघालेली आहे आता पोलीस स्टेशनला. तर इथं फायनली मी आली होती आणि सगळ्यात अगोदर माझं स्टेटमेंट घेण्यात आलं की बाबा काय झालं काय नाही, तुमचं काय मत आहे, तुम्हाला ती जागा घ्यायची आहे की नाही. तर मी त्यांना सांगितलं मला घ्यायची नाही आहे. हॅलो फ्रेंड्स, तर आपण आलेलो होतो आज नांदेड सिटी पोलीस स्टेशनला. तर तुम्हाला मी बोलली होती ना की माझ्या जागेचं तो माणूस पैसे द्यायचं चालढकल करतोय. परंतु मला खरंच नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे इथले भापकर सर आहे, त्यांनी खूप सपोर्ट केला. म्हणजे जे म्हणतो ना आपण पोलिसांना काही लोक नाव ठेवतात, परंतु मला इथल्या नांदेड सिटी पोलीस स्टेशनमधले आहेत सर, त्यांनी एवढा सपोर्ट केला. म्हणजे त्यांना समोरच्या पार्टीला पण समजावून सांगितलं की बाबा असं नका करू, ती मुलगी एकटी आहे आणि हातावरचं पोट आहे, तुम्ही त्यांचे पैसे देऊन द्यावा. आणि खूप छान. तर खरंच थँक्यू सो मच नांदेड सिटी पोलीस स्टेशन की तुम्ही मला खूप छान सपोर्ट केला. तर चला आता कुठं जीवाजीव आलेला आहे, नाही तर मी म्हटलं बापरे माझे 4.5 लाख डुबतात की काय. परंतु नाही, तर कायदेशीर पद्धतीने आपण समोर गेलो ना तर काही पण होऊ शकतं. तर चलो आता घरी जाऊया. स्वरा आणि स्वराज एकटे आहेत बिचारे घरी. आणि नवरा नसताना सुद्धा मी एकटी परिस्थिती मॅनेज केली. तो माणूस जरा नाटकं करत होता, परंतु त्याने हो बोलला पैसे देण्याचं. येताना मुलांसाठी फ्रूट्स वगैरे घेतले आणि 3 वाजले होते, म्हणजे मी 12ला गेली तर 3ला घरी आली, कारण बाकीचे अदर केसेस पोलीस स्टेशनमध्ये होते. तर मग येताना मुलांसाठी मस्तपैकी पिझ्झा आणला आणि एक व्हेजिटेबलचं बर्गर वगैरे आणलं. आणि मुलं घरी राहतात ना, हेच माझ्यासाठी खूप म्हणजे खूप भाग्य आहे माझं. आणि खरंच नांदेड पोलीस स्टेशनमधले जे सर होते भापकर सर, त्यांनी खूप हेल्प केली. म्हणजे त्याला पण थोडंसं सांगितलं समजवून, आणि मला पण मी जशी म्हणत होती की मला काहीतरी श्युअरिटी द्या. आणि त्याच्यानंतर मग मी पुन्हा माझे व्हिडिओ वगैरे शूट करायला घेतले. मिशो स्कॅम तर करत नाही. हा ड्रेस नाईट ड्रेस फक्त 180 रुपयाचा आहे. 374 रुपयात तुम्हाला नाईट सूट भेटणार आहे लेडीजसाठी. आणि नाईट सूट मध्ये तुम्हाला एक नाईट सूट फक्त 150 रुपयाचा पडणार आहे. आणि कपडा क्वालिटी बघा किती सुंदर आहे, हे बघा.
तर तुम्हाला माहिती आहे सध्या मिशोवर 70% ऑफ आहे. तर तुम्हाला हा नाईट सूट तसा घ्यायला गेली ना तर 300-400 रुपयाचा एक आहे, परंतु तुम्हाला मिशोच्या महाबंपर धमाक्यामध्ये 2चा कॉम्बो सेट फक्त 374 रुपयाला मिळणार आहे. म्हणजे एक ड्रेस फक्त तुम्हाला 180चा पडणार आहे. हा रेड कलरचा आहे, बघा किती सुंदर दिसत आहे ना, खूप सुंदर आहे. आणि याच्यात अजून कलर अवेलेबल आहे कॉम्बोमध्ये, तुम्हाला जे पाहिजे असेल ते तुम्ही खरेदी करू शकता. स्ट्रेचेबल आहे आणि बघा किती सुंदर दिसते. त्याच्यानंतर दुसरा कलर पण तसाच खूप सुंदर आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल ना तर फॉलो करून कमेंट बॉक्समध्ये PPDM लिंक काही पण टाईप करा. मी डायरेक्ट तुम्हाला लिंक देणार आहे किंवा ही रील मला शेअर करा. हो, लिंकसाठी फॉलो करणे आवश्यक आहे, तेव्हा फॉलो पण नक्कीच करा. आणि 2 व्हिडिओ शूट करून घेतले. नंतर मला घरातला गळाठा वगैरे आवरायचा होता, कारण मुलं जेवली होती, भांडी वगैरे पडलेली होती. तर त्याच्यानंतर मी घर वगैरे आवरायला घेतलं आणि इडल्या करायच्या बाकी होत्या, तर राहिलेल्या इडल्या वगैरे करून घेतल्या. आणि अजून एक सांगते की आजच्या ब्लॉगमधले जे कोणते प्रोडक्ट आहे, रॅक झाली, नाईट सूट झाले किंवा ड्रेसचे ते जे आहेत ना, ते सगळे ड्रेसेस जे आहे ना ते टॅग प्रोडक्टमध्ये मी टॅग केलेले आहे, म्हणजे व्हिडिओच्या खाली तुम्हाला दिसणार आहे. तर फ्लिपकार्टवर खूप छान असा सेल चालू आहे. तुम्हाला जर ही रॅक पाहिजे असेल, टॉप पाहिजे असेल किंवा ही नाईट सूट पाहिजे असेल, काही पाहिजे असेल ना तर तुम्ही खरेदी करू शकता. आणि अजून एक, जरी माझा नवरा मला सोडून जातो, येऊन जातो, परंतु सोडत तो मधला कधीच नाही. बहुतेक तुम्हाला घाबरत आहे की ते घरी आले नाही म्हणून मी त्यांना ओरडणार, म्हणून बहुतेक ते माझा कॉल वगैरे उचलत नाही आहे. परंतु कॉल न उचलल्यामुळे ना वाद जास्त वाढतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी कॉल उचलायला असो. तर चला, हरकत नाही, कॉल जरी उचलला नाही तरी पोलीस स्टेशनचं मॅटर मी एकटीने सॉल्व केलं. माझे पैसे मला लवकरच परत मिळणार आहे. आणि आता मला खूप हॅपी वाटत आहे. स्वामींना मी जाताना जे एक साकडं घातलं होतं ते साकडं मी नक्कीच पूर्ण करणार आहे. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हो, हा ब्लॉग संडेचा आहे. बाकी नवरा आला की नाही हे तुम्हाला माझ्या मोहिनी हजार या चॅनलवर कळणार आहे. तर ही आहे आमची संध्याकाळ, मस्तपैकी गॅलरी. आणि एवढं प्रसन्न वाटते ना संध्याकाळी, खूप प्रसन्न वाटते. ओके, तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.